राज्यातील मार्चच्या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा जाहीर झालाय। 90,000हून अधिक डॉक्टर आंदोलनात आज सहभागी होत आहेत। KM नायर कूपर या रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 550 रुग्णालय बंद राहणार आहेत। रुग्णालय बंद असल्याने जवळपास 4000 शस्त्रक्रिया बंद राहतील। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही अशी ठाम भूमिका घेत मांडण आंदोलन देखील कायम ठेवलेलं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती देण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे तर पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे देखील जोडले जात आहेत। तर रायगडवरून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर देखील जोडले जातील पुढच्या काही क्षणात। सुरुवातीला जाते मी मुंबईला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर। या ठिकाणी डॉक्टर एकवटल्याचं पाहायला मिळते। तुमच्या मागे देखील आपण पाहतोय आंदोलन सुरू झालेलं आहे। याचा फटका रुग्णसेवेला बसण्याची दाट चिन्ह आहेत। नक्कीच लाघवी, मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय ज्यावेळी 9 ऑगस्टला कोलकातामध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवरती जो हल्ला झाला, तिच्यावरती अत्याचार झाले आणि त्यानंतर तिची हत्या झाली, याच्याच निषेधार्थ संपूर्ण राज्यातच नाही तर देशभरामध्ये पडसाद उमटणारा पाहायला मिळतात। सध्या मी मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून या ठिकाणी देखील असलेले जे निवासी डॉक्टर आहेत हे देखील काम बंद आंदोलन करताना पाहायला मिळतात। काल आपण पाहिलं तर मोठं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानावरती झालं। सध्या ह्या निवासी डॉक्टरांच्या काय मागण्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याची या ठिकाणी आपण प्रयत्न करूयात। काय सांगाल, मागच्या 4 ते 5 दिवसांपासून तुम्ही आंदोलन करतात। काल देखील आझाद मैदानावरती मुंबईतले सगळेच जे रुग्णालय आहेत एकवटलेले होते, विविध संघटनांनी देखील यामध्ये उपस्थिती लावली। काय नेमक्या मागण्या आहेत? मागण्या आपल्या ज्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आणि देशामध्ये पूर्णपणे हा संप पुकारला गेला तेव्हापासून मागण्या आपल्या सेमच आहेत। त्याच्यामधली पहिली जी मागणी आहे ती फक्त आपली पूर्ण झालेली आहे, जी की CBI कडे जी केस आहे ती ट्रान्सफर झालेली आहे। पण त्याच्या पुढील जे काही स्टेप्स आहेत ते आणखी जशास तसे आहेत। कुठल्याही प्रकारचे एक जस्टिस भेटलं असं लोकांना असं ग्वाही वाटत नाहीये। आणि हा जो कॅम्पेन आहे आता आपल्या मीडियाच्या द्वारे सगळ्या पूर्ण समाजामध्ये गेलेला आहे आणि पूर्ण आता हा डॉक्टरांशी रिलेटेड इश्यू नसून हा पूर्ण एक समाजाचा इश्यू बनलेला आहे। त्याच्यामुळे कालचा पण जो आमचा आझाद मैदानावरचा जो काही संप होता त्या संपाला आम्हाला जवळपास 50 ते 60 असोसिएशनकडून समर्थन आलेलं आहे। मीडियाने आम्हाला त्याच्यामध्ये साथ भेटलेली आहे आणि अशा प्रकारे हा जो लढा आहे तो फक्त आता डॉक्टरांचा नसून हा पूर्ण समाजाचा लढा आहे। तर त्यासाठी जे काही वेस्ट बेंगॉलमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आणि बाकीच्या जस्टिसला डिले होत आहे ते केंद्र शासनाने हस्तक्षेप करून तो जो जस्टिस आहे तो लवकरात लवकर आपल्या भारतामधल्या ज्या समाजाला आहे तो देण्यात यावा, हीच आमची एक मागणी आहे। नक्कीच लाघवी, दुसरीकडे पाहायला गेलं तर आज शनिवार आहे आणि या सगळ्याचाच जो त्रास आहे तो रुग्णसेवेवरती मोठ्या प्रमाणात याचा परिणाम पडू शकतो। कारण ज्या पद्धतीत मागच्या 4 ते 5 दिवसांपासून तुम्ही आंदोलन करतायत, इमर्जन्सी सर्व्हिस सोडून दुसऱ्या ज्या सेवा आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत, याचा मोठा फटका रुग्णसेवेवरती बसू शकतो। त्यामुळे तुमच्या परीने कशा पद्धतीत इथल्या रुग्णसेवेवरती मोठा फटका बसू नये याची काय तयारी केली? जसं की आम्ही आधी सांगितलेलं आहे, इमर्जन्सी सर्व्हिसेस, कॅज्युअल्टी, ICU सगळं चालू आहे। OPD मध्ये फक्त निवासी डॉक्टर जे आहे, इंटर्न जे आहेत त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। जे सिनियर कन्सल्टंट्स आहेत ते OPD बघतायत आणि रेग्युलर वॉर्ड्स पण बघतायत। निश्चित मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण पाहतोय पुण्यात जवळपास 900 रुग्णालय हे बंद राहणार आहेत आज आणि या बंद मध्ये ते सहभागी होतील। पुण्यात नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय, काय सध्या परिस्थिती आहे? लाघवी, खरं तर पुण्यातील शेकडो जे हॉस्पिटल आणि क्लिनिक आहेत सध्या संपावरती आहेत। आता थेट फटका जो आहे तो रुग्णावरती बसत आहे। खरं तर कलकत्त्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा सगळा संप या ठिकाणी शहरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। काही वेळानंतर मोर्चा सुद्धा निघणार आहेत आणि या सगळ्या विषय बोलण्यासाठी आपल्या समवेत विविध डॉक्टर संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। आज आपला मोर्चा सुद्धा आहे, कशा पद्धतीने आजचा संप असणार आहे? मी डॉक्टर सुनील इंगळे, ॲक्शन कमिटी चेअरमन IMA पुणे। आपण पाहतोय की
दिवसेंदिवस डॉक्टरांवरचे अटॅक्स वाढत चाललेले आहेत आणि रिसेंटली कोलकात्यामध्ये एका लेडीज डॉक्टरवर अमानुष असा प्रकार जो घडला आहे त्याचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन नी पूर्ण भारतभर सगळी दवाखानी हॉस्पिटल्स आणि सगळं काम बंद ठेवलं. पुण्यामध्ये 100% आम्ही बंद पुकारलेला आहे. पुण्यातले जे काही दवाखाने आहेत साधारणतः 20,000 डॉक्टर्स आणि छोटे आणि मोठे हॉस्पिटल 900 असे सगळ्यांनी आज त्यांचा जो बाह्यरुग्ण विभाग आहे तो पूर्णपणे बंद ठेवलेला आहे आणि कडकडीत असा हा आज संप आम्ही पुकारला आहे आणि आम्ही ह्याचा निषेध करतो. कलकत्त्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि आमचं म्हणणं जे आहे ते म्हणजे एक डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट असला पाहिजे आणि हॉस्पिटल्स हे सेफ्टी झोन म्हणून डिक्लेअर व्हायला पाहिजे आणि याच्यातले जे काही कल्प्रिट आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी चंद्रशेखर मुद्दा लक्षात येतोय. चंद्रशेखर आणि मीनाक्षी तुमच्या दोघांचे देखील आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. बातमी रायगडची. रायगड जिल्ह्यातल्या खासगी दवाखाने सुद्धा आज दिवसभर बंद असणार आहेत. कोलकात्यातील डॉक्टर अत्याचाराचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता निदर्शनं करण्यात येणार आहे. या बंदचा फटका अर्थातच रुग्णसेवेला सुद्धा होणार आहे. डॉक्टरांच्या सर्व संघटना आजच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते रायगडला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे. भारत, तसं पाहिलं तर रायगड हे प्रगत आहे आपण म्हणू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुण्यापासून काहीसं दूर, त्यामुळे डॉक्टर या ठिकाणी वेळेत उपलब्ध असणं हे फार अभावानं घडतं आणि अशातच आज संप पुकारला जातोय आणि त्यामुळे हे दुहेरी संकट आपण म्हणू शकतो. हे दुहेरी संकट रुग्णसेवेवर कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते. सरकारी रुग्णालय तर बंदच असतील, खासगी सुद्धा बंद ठेवण्याचा आता निर्णय घेण्यात आलेला आहे. लागवी जी कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचं तीव्र पडसाद आता ग्रामीण भागात देखील, शहरापाठोपाठ ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये उमटतानाचं चित्र पाहायला मिळते. जसं आपण उल्लेख केला त्यानुसार मुंबई आणि पुणे या मेगा सिटीच्या अगदी जवळ असणारा रायगड जिल्हा असला तरी रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधल्या रुग्णांची पूर्णपणे आरोग्याची निगडीत जी व्यवस्था आहे ती खाजगी दवाखान्यांवरती अवलंबून असते आणि आज या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या जेवढ्या डॉक्टर्सच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे खाजगी दवाखाने जे आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. जवळपास शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येमध्ये या खाजगी दवाखान्यांची संख्या आहे. ग्रामीण भागात सध्याचं चित्र आपण पाहिलं तर एकतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघात होतात, त्या अपघातामधल्या जखमींना तातडीने उपचार मिळणे फार गरजेचं असतं आणि याशिवाय काही साथींचे आजार देखील आहेत आणि यासाठी खाजगी दवाखाने हे खेड्यापाड्यातल्या रुग्णांना अत्यंत सोयीचे असतात. मात्र आज जो डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे त्यामुळे खाजगी दवाखाने पूर्णपणे बंद आहेत आणि सरकारी दवाखाने जे आहेत ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील अशा तालुक्याच्या ठिकाणी या शासकीय रुग्णालयांची व्यवस्था आहे. निश्चित मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.